बनावट सोने ठेवून बँकेतून घेतलं कर्ज. कॅनरा बँकेला 86 लाखांचा लावला चुना. सोने तारण कर्ज योजनेअंतर्गत सोने खरे असल्याचं प्रमाणपत्र देऊन 85,93,300 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शुद्धता तपासणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यासह 14 कर्जदारांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. हा फसवणुकीचा प्रकार 1 फेब्रुवारी 2024 ते 28 मे 2024 या दरम्यान कॅनरा बँकेच्या शहरातील 4 शाखांमध्ये घडला असून अन्य खातेदारांनी सोने तारणवर ठेवलेले 2,255 ग्रॅम सोने उदय शरदराव कुलते राहणार सोलापूर यांच्याकडून विशेष तपासणी केली असता ते बनावट असल्याचं निदर्शनास आलंय. कॅनरा बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल कुमार बालाजी शहापूरवाड वय वर्ष 44 राहणार विजापूर रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये मजरेवाडी सोलापूर येथे कॅनरा बँकेच्या शाखेतून जुबेर मुल्ला राहणार सोलापूर यांनी 21 मे 2024 रोजी मंगळवार पेठ येथील कॅनरा बँकेत सोने तारण ठेवून 2,59,800 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची फेड वार्षिक स्वरूपात आहे असं असताना जुबेर मुल्ला यांनी दुसऱ्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये मजरेवाडी शाखेत जाऊन सोने तारण कर्जाची मागणी केली. शाखेतील वित्त अधिकाऱ्याने बँकेने नेमलेला सराफ सुनील वेदपाठक यांना बोलावून घेतलं. त्यांच्यासमोर जुबेर मुल्ला याने सोने दाखवलं. सोने पाहिल्यानंतर इतर अधिकाऱ्यांना संशय आला. सराफ देखील सोन्याची अशी टेस्ट करावी लागेल असे म्हणाले. त्यामुळे जुबेर मुल्ला निघून गेला. वित्त अधिकाऱ्याने त्या खातेदाराचा CBS कस्टमर ID तपासून पाहिला असता जुबेर मुल्ला याने मंगळवार पेठेत शाखेतून सोने तारण कर्ज घेतल्याचं निदर्शनास आलं. सराफ वेदपाठक यांनीच अर्ज देण्यापूर्वी ते सोनं तपासून खरे असल्याचं प्रमाणपत्र दिल्याचं लक्षात आलं. कॅनरा बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल कुमार बालाजी शहापूरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुद्धता तपासणारा सुनील नारायण वेदपाठक याच्यासह जावेद वजीर सय्यद, हुसेन पापा शेख, कार्तिक सारसंभी, जुबेर जहांगीर मुल्ला, युवराज शिवराम ढेरे, भुजंग सुनील शेळके, जयवंत पुंडलिक ढेकळे, जैनुद्दीन शेख, सोमनाथ मधुकर शेळके, सुरेश बळीराम मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादिर मलिक पठाण, उत्तरेश्वर मल्लिकार्जुन बोबे हे सर्व राहणार सोलापूर असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन पवार हे करीत आहेत. जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.